18 जानेवारी 2026 रोजी मौनी अमावस्या आहे. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. तर तुमच्या आयुष्यात या काही समस्या असतील तर नक्कीच तुम्हाला पितृदोषाचा त्रास असू शकतो. जशी कामात वारंवार अडथळे येणे, संतान प्राप्तीमध्ये अडचणी येणे, नातेवाईक किंवा घरातील सदस्यांशी पटत नसणे, वादविवाद होणे, मुलांचे अभ्यासात लक्ष न लागणे, विवाहामध्ये सतत अडथळे येणे किंवा उशीर होणे या प्रकारचे. मौनी अमावस्या या दिवशी मौन पाळून केलेले व्रत आणि दान अनेक पटींनी फळ देते. यावर्षी मौन अमावस्या रविवारी येत असल्याने काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या दिवशी शक्य असल्यास पूर्ण दिवस मौन पाळावे. कमीत कमी बोलल्याने ऊर्जा टिकून राहते आणि मानसिक शांती मिळते. गरजूंना अन्न, वस्त्र किंवा धान्य दान करा. या दिवशी तुळशीची पूजा नक्की करावी. 18 जानेवारीला रविवार असल्याने शास्त्रानुसार तुळशीला जल, पाणी अर्पण करू नये. केवळ मनोभावे नमस्कार करावे. ज्यांना तीव्र पितृदोष आहे त्यांनी तुळशीसमोर दिवा लावावा. संध्याकाळी तुळशीला 108 प्रदक्षिणा परिक्रमा घालाव्यात. रविवार असल्याने झाडाला स्पर्श न करता प्रदक्षिणा घालाव्यात. तसेच मुंग्यांना अन्नाचा घास द्यावा. एक मूठभर भाजलेले पीठ घ्या आणि त्यात साखर मिसळा. हे मिश्रण मुंग्यांना खाऊ घाला. यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतात. तसेच गोमातेचीही तुम्ही सेवा करू शकता. एक पिठाचा पेढा तयार करा. त्या पिठाला हळद लावावी व ते गाईला किंवा नंदीला खाऊ घालावे. या उपायामुळे पितृदोष कमी होण्यास मदत होते. महादेवाची उपासना. पिंडीवर जलाभिषेक करताना पाण्यात काळे तीळ टाकावे. माझ्या पितरांना शांती लाभू दे, त्यांना मुक्ती मिळू दे अशी महादेवाकडे प्रार्थना करावी. श्रद्धा आणि भक्तीने केलेले हे साधे उपाय जीवनातील मोठ्या संकटातून मार्ग काढण्यास मदत करतात व तुमच्या पितरांना शांती देतात. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला, चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.